नमस्कार सगळ्यांना. माझं नाव प्रियांशू केदार. मी आज एम-एल प्रोजेक्ट लाईफसायकल क्रिस डीएम या विषयावर सादरीकरण करत आहे. ही फ्रेमवर्क मशीन लर्निंग प्रोजेक्ट्स व्यवस्थापित करण्यासाठी जगभरात वापरली जाते. आता आपण बघूया क्रिस डीएम का महत्त्वाचे आहे. मशीन लर्निंग प्रोजेक्ट्समध्ये अनेकदा अस्पष्ट उद्दिष्टे, अव्यवस्थित डेटा आणि टेक्निकल काम व बिझनेसच्या गरजा यांच्यात समस्व साधण्याच्या अडचणी येतात. क्रिस डीएम एक संचारित आणि पुनरावृत्ती करण्यायोग्य प्रक्रिया देते, ज्यामुळे या सर्व अडचणी कमी होतात. उदाहरणार्थ, एक ई-कॉमर्स कंपनी ग्राहकांची गळती कमी करायची असल्यास, क्रिस डीएम त्यांना स्पष्ट बिझनेस गोल सेट करण्यात मदत करते. जसं की ग्राहकांची गळती 10% कमी करणे आणि टेक्निकल स्टेप जसे की डेटा एक्सप्लेनेशन, मॉडेलिंग साठी मदत करतं. आता आपण पाहूया क्रिस डीएम म्हणजे काय. क्रिस डीएम म्हणजे क्रॉस इंडस्ट्री स्टँडर्ड प्रोसेस फॉर डेटा मायनिंग. ही 1990च्या दशकात विकसित झालेली एक सर्वसामान्य इंडस्ट्री न्यूट्रल पद्धत आहे, जी डेटा मायनिंग आणि नंतर मशीन लर्निंग प्रोजेक्टसाठी उपयुक्त आली आहे. ही फ्रेमवर्क मशीन लर्निंग वर्कफ्लो 6 स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागते. पहिली, बिझनेस समजूत. दुसरा, डेटा समजूत. तिसरी, डेटा तयारी. चौथी, मॉडेलिंग. पाचवी, इव्हॅल्युएशन. सहावी, डिप्लॉयमेंट. पहिल्या बिझनेस समजूतमध्ये प्रोजेक्टचे उद्देश व आवश्यकता ठरवतात. दुसऱ्यात, डेटा समजूत म्हणजेच की डेटा एक्सप्लोर करणे व डेटाची गुणवत्ता तपासणे. तिसरी, डेटा तयारी. जो आपण डेटा समजून घेतलेला आहे, त्याची डेटाची साफसफाई करणे, ट्रान्सफॉर्म करणे व संघटित करणे. चौथं, मॉडेलिंग. प्रिडिक्ट मॉडेल तयार करणे. जो आपल्याला डेटा मिळाला आहे त्यावरून आपण एक मॉडेल तयार करतो. इव्हॅल्युएशन. मॉडेलची कार्यक्षमता बिझनेस गोलशी तुलना करणे. म्हणजेच आपलं मॉडेल किती चांगल्या प्रकारे वर्क करतं हे आपण त्यातून पाहू शकतो. सहावं, डिप्लॉयमेंट. जर आपली तयार केलेलं मॉडेल हे बिझनेस गोलशी मॅच करत असेल किंवा त्यांच्याशी सौम्य येत असेल, तर आपण त्याला वापरण्यासाठी यूज करू शकतो. आता आपण पाहूया क्रिस डीएम प्रत्यक्षात कशी कार्य करते. प्रक्रिया बिझनेस समजून घेण्यापासून होते. जसे की उद्दिष्टे आणि यश मोजण्यासाठी मॅट्रिक्स स्पष्ट केले जातात. नंतर टीम्स डेटा एक्सप्लोर करून त्यांची रचना व मर्यादा समजून घेते. डेटा तयारी केल्यानंतर मॉडेलिंग तंत्र वापरले जाते आणि परिणाम मूळ उद्दिष्टे तुलना करून वापरले जातात. जर मॉडेल अपेक्षेनुसार असेल तर ते प्रोडक्शनमध्ये डिप्लॉय केले जाते. नाहीतर अधिक टप्प्यांमध्ये परत जाऊन सुधारणा केली जाते. उदाहरणार्थ, ई-कॉमर्स ग्राहकांना गळती अंदाज प्रोजेक्टमध्ये कंपनी ग्राहकांचा व्यवहाराचा इतिहास अभ्यास करून फीचर्स तयार करते. मॉडेल तयार केले, अचूकता तपासली जाते आणि सर्वात चांगल्या मॉडेल त्यांचा CRM सिटीमध्ये डिप्लॉय केले जाते. आता आपण पाहूया की क्रिस डीएमला काय काय आव्हाने येतात. जसं की काय काय अडचणी येतात आपल्याला आपण वर्कमध्ये. तसे क्रिस डीएमला बिझनेस अंडरस्टँडिंग मध्ये अडचणी येतात. जसे की अनस्ट्रक्चर्ड किंवा अपूर्ण डेटा असल्यास तयारी फार वेळखाऊ असू शकते किंवा चुकीचा डेटा असेल तर मॉडेल प्रिडिक्शन चुकीचं होऊ शकतं. बिझनेसची उद्दिष्टे नेमकी कशी ठरवायची हे क्लिष्ट क्षेत्रामध्ये जसे की हेल्थकेअर व फायनान्समध्ये कठीण असते. पद्धत पद्धत सरळ रेषेत वाटतो, परंतु प्रत्यक्ष अनेक फेरफार आणि फीडबॅक लूपची गरज असते. नाहीतर खूप चुकी होऊ शकतात आणि आपलं मॉडेल पण प्रॉपरली ट्रेन होत नाही. त्यामुळे आपल्याला याची लिमिटेशन जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण या प्रेझेंटेशनचा सारांश पाहू. सारांश म्हणून क्रिस डीएम मशीन लर्निंग प्रोजेक्ट्स जीवनचक्र व्यवस्थापित करण्यासाठी एक प्रमाणित फ्रेमवर्क आहे. हे बिझनेस समजून सुधारण्यासाठी पुनरावृत्ती विकासाला प्रोत्साहन देते आणि वेळेवर विश्वासार्ह डेटा आधारित सोल्युशन देण्यात मदत करते. क्रिस डीएमने स्वीकारलेल्या संस्थांना व्यवस्थित बिझनेसची गरजांशी सुसंगत एम-एल सिस्टमची तयारी करण्याची शक्यता वाढते. आणि आपण यात पाहिलं आहे की इंट्रोडक्शन मध्ये क्रिस डीएम हे एक असं फ्रेमवर्क आहे
की जे आपल्याला मदत करतं की डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी आणि ML प्रोजेक्टसाठी. थँक यू.